एक्झाम साहित्य दीप या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड. मित्रांनो, ही जागा फुल टाइमची जागा आहे, परमनंटची जागा आहे. मित्रांनो, सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत येणाऱ्या एका नामांकित अनुदानित ग्रँट इन एडल महाविद्यालयात ग्रँटेड पोस्ट नियमित प्राध्यापक पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाविद्यालयाचे नाव काय आहे मी सविस्तर जाहिरात सांगणार आहे. ही परमनंटची पोस्ट आहे. पूर्ण जाहिरात शांतपणे पाहून घ्या, नंतर अर्ज करा. महाविद्यालयाचे नाव, ही भरती स्वर्गवासी दिगंबरराव बिंदू स्मारक समिती संचलित दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड येथे निघाली आहे. ही पदे पूर्णपणे शासकीय नियमानुसार अनुदानित अभ्यासक्रमासाठी आहेत. याचा अर्थ की ही पदे पूर्णतः परमनंट आहेत. विषयानुसार पद संख्या आणि आरक्षण. एकूण पदे किती आहेत? महाविद्यालयात एकूण पदे 11 पदे आहेत. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 11 पदासाठी. विषयानुसार जागांची विभागणी. इंग्लिश 1 पद आहे. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र 1 पद आहे. मॅथमॅटिक्स गणित 1 पद आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरण शास्त्र 2 पदे आहेत. कॉमर्स 2 पदे आहेत. हिंदीसाठी 2 पदे आहेत. किती पदे? 2 पदे आहेत. केमिस्ट्रीसाठी 2 पदे आहेत. समांतर सामाजिक व समांतर आरक्षण काय आहे? ओपन खुला प्रवर्ग 3 पदे, यातील 1 पद महिलांसाठीच आहे. याचा अर्थ की 2 पदे जे आहेत ओपन साठी आहेत. एससी साठी 1 पद आहे. एसटी साठी 1 पद आहे. एनटीबी साठी 1 पद आहे. एनटीडी साठी 1 पद आहे. एसबीसी 1 पद आहे. ओबीसी 1 पद आहे. ईडब्ल्यूएस 1 पद आहे आणि एसईबीसी 1 पद आहे. दिव्यांग आरक्षण. एकूण जागेपैकी 1 पदे हे दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षित राहील. मित्रांनो, एग्जाम साहित्य दीप, ज्ञान की रोशनी सफलता के संग. एग्जाम साहित्य दीप, आपकी तयारी हमारा संकल्प ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला यामध्ये काय दिलं जाईल? उत्तम अध्यापनाची सामग्री, पीडीएफ नोट्स, ई बुक्स आधी दिले जाईल. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स दिले जातील. कुठं पण कधी पण तुम्ही ते ऐकू शकता. टेस्ट सिरीज 10, 15, 20 एक टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतात, ते तुम्हाला दिले जातील. लाईव्ह क्लासेस, दररोज लाईव्ह क्लासेस घेतले जातील. परीक्षा केंद्रित तयारी आणि मार्गदर्शन केलं जाईल. मित्रांनो, यूजीसी नेट, जेआरएफ, सेट सध्या आहे. सेट तथा एमपीएससी 114, 114 आणि 115 साठी फक्त हिंदी विषयासाठी, हे लक्षात ठेवा, हिंदी विषयासाठी 15 दिवस राहिलेले आहेत. मी ऑफर दिलेली आहे 114 आणि 115 साठी फक्त 1,500 रुपयामध्ये कोर्स देत आहे. आणि टेस्ट सिरीज फक्त 500 रुपयामध्ये. एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न आहेत, तर मी 20 टेस्ट सिरीज देत आहे. मित्रांनो, वेळ वाया घालू नका. पीजीटी, टीजीटी तथा अन्य परीक्षासाठी हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म काम करत आहे तथा विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, प्ले स्टोर वर जा, एक्झाम साहित्य दीप नाव टाका आणि ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये मी वेगवेगळ्या येणाऱ्या जाहिराती अपलोड करत असतो. कारण का त्यामध्ये जॉब एक पोर्टल आहे, एक फोल्डर आहे, त्यामध्ये तुम्हाला टोटल डिटेल दिलं जाईल. वाटलं तर ही माझी वेबसाईट आहे. वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता आणि गुगल प्ले स्टोरला जाऊन तुम्ही
एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करू शकता. मी काल एक नववी NCERT विषय हिंदीसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे. CBSE बोर्ड मध्ये हिंदी 9वी मध्ये कुणी तुमचं पाहुण्यामधील कुणी असेल तर 100% त्यांना सांगा एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करा. कारण का मी खूप कमी पैशामध्ये त्यांना रेकॉर्डेड लेक्चर्स, PDF नोट्स, टेस्ट सिरीज, क्यूज, वर्कशीट, लेवल 1, लेवल 2, आन्सर की संपूर्ण एक विशेष कोर्स उपलब्ध करून देत आहे. त्याची फीस जे आहे तुम्हाला ऍपवर आल्यानंतर दिसेल. खूप कमी प्रमाणात फीस आहे. 1 वर्षाचा कोर्स मी खूप कमी प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रेड 9th CBSE बोर्ड NCERT सिलेबस बदललेला आहे. गंगा या पुस्तकातील हा पूर्ण पाठ्यक्रम असेल. काही डाऊट असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. पाहूया पुढे. आवश्यक शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी, अनुभव शैक्षणिक पात्रता UGC रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने आहे 2018 व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार संबंधित विषयात कमीत कमी 55 गुण, पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री SC/ST उमेदवारासाठी 5% गुणांची सवलत म्हणजेच 50% गुण आवश्यक आहेत आणि ओपन साठी 55%. यासोबतच UGC नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक आहे. PhD धारकासाठी नियम, ज्या उमेदवाराची PhD UGC 2009-2016 नियम नुसार मोड मध्ये PhD पूर्ण केली असेल तर त्यांना सेट नेट मधून सूट लागू राहील. परदेशी विद्यापीठातून PhD पूर्ण केलेल्या उमेदवारात ते विद्यापीठ जागतिक क्रमांक QS आणि वेगवेगळ्या पहिल्या 500 विद्यापीठामध्ये असणे आवश्यक आहे. वेतन श्रेणी आणि निवड प्रक्रिया. वेतन श्रेणी सॅलरी या पदासाठी वेतन श्रेणी UGCच्या महाराष्ट्र शासन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नियमानुसार 7व्या वेतनुसार लागू राहील. निवड प्रक्रिया काय असेल सविस्तर जाणून घ्या. उमेदवारांची शॉर्टलिस्ट हे UGC टेबल 3B महाविद्यालयात लागू असलेल्या API स्कोरनुसार अकॅडमिक स्कोरनुसार मुलाखतीसाठी केले जाईल आणि अंतिम निवड ही मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अर्ज कसा आणि कुठे करायचा. अर्ज प्रक्रिया. अर्जाचा नमुना. अर्जाचा अधिकृत नमुना स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करायचा आहे. खूप मोठा फॉर्म आहे मित्रांनो, डाउनलोड करून घ्या आणि बघून घ्या. मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत म्हणजेच आवश्यक NOC 3/8/2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज पाठवण्याची पद्धत. अर्ज केवळ रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल इत्यादी साक्षांकित अटेंडंट प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज कुठे पाठवायचा. द प्रेसिडेंट लेट दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तमसार रोड, भोकर, जिल्हा नांदेड. मागासवर्गीय उमेदवारासाठी सूचना. मागासवर्गीय उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रत एक विद्यापीठाच्या खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. हा पत्ता दिलेला आहे. असिस्टंट रजिस्ट्रार स्पेशल सेल स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. महत्वाची सूचना. सेवेत असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज योग्य त्या मार्गाने पाठवावा. मुलाखतीसाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर मुदतीच्या आत सर्व अर्ज नक्की पाठवा आणि तुमच्या या इतर प्राध्यापक भरतीसाठी तयारी करत असाल मित्रांनो तर नक्की शेअर करा. मित्रांना शेअर करा. माझे एक टेलिग्राम चॅनल आहे ज्या ठिकाणी मी भरतीचे बरेच व्हिडिओ टाकत असतो, मूळ प्रती टाकत असतो. तर तुम्ही त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.